ऋषी क्रिएटिव्ह मंत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. खूप दिवसानंतर ब्लॉग टाकतात त्यासाठी मी क्षमस्व आहे. आणि आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे पीके परमार. पीके परमार हे जे शॉप आहे आणि तिथे आपल्या देवांच्या वस्तू, देवांचे सगळ्या म्हणजे पूजेला लागणारी जी साहित्य आहेत ना, छोट्या छोटी वास्तुपूजा सगळ्या श्रीयंत्रापासून नवीन घर घेतो आपण, त्यामध्ये ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी लागतात वास्तुपूजेसाठी, आपल्याला घरात आपल्या देवघर सजवण्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या मूर्त्या लागतात, त्या सुद्धा इथे आहेत. तर मी जास्त वेळ न दवडता आजचा हा ब्लॉग स्टार्ट करतो. आणि त्यांच्याकडे इतक्या क्रिएटिव्ह मूर्त्या आहेत ज्या मार्केटमध्ये सध्या खूप ट्रेंडिंग आल्यात. म्हणजे मी तुम्हाला एक छोटंसं सांगणार आहे, त्या तुम्ही मूर्त्या मी तुम्हाला नेतोच आहे त्या सेक्शनकडे. जसं चांदीचा साचा असतो, चांदीच्या मूर्त्या तुम्ही पाहिल्या असतील, त्या किती रेखीव असतात, त्या विशिष्ट साच्यामधून बनवल्या जातात. तशाच एक अष्टधातूच्या आणि पंचधातूच्या अशा मूर्त्या वेगवेगळ्या असतात. पीके परमार यांच्याकडे आपल्याला पंचधातूच्या सुद्धा मिळणार आणि अष्टधातूच्या. आता मी ह्या ज्या दाखवतोय ह्या मूर्त्या तुम्हाला, हे कम्प्लीट अष्टधातूच्या आणि ह्या इतक्या सुंदर मूर्त्या आहेत. तर आपण ह्या सेक्शन सुरू करूया. प्राइस आपण ट्राय करूया की जर पॉसिबल झाली तर आपण सांगणार आहे. तर तुम्हाला इथे येण्यासाठी आयडेंटिफिकेशन, लोकेशन आणि जे काही सगळ्या लागणाऱ्या गोष्टी आहेत विथ नंबर मी सगळ्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. चिंता नसावी. आजचा ब्लॉग स्टार्ट करूया. तर खूप दिवसांनंतर हा ब्लॉग सुरुवात करतोय. जर पहिल्यांदा आला असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार सर. नमस्कार सर. ऋषी क्रिएटिव्ह मंत्रामध्ये आपलं स्वागत. आणि पहिले मी खरंच आपला आभारी आहे. आपण खूप दिवसानंतर मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि तुम्ही मला होकार दिलात हा ब्लॉग साठी. खूप खूप धन्यवाद आपला यायला बद्दल, ब्लॉग बद्दल. सर आता मला एक सांगा, आता तुमच्याकडे मी बघितलं की खूप रेखीव अशा मूर्त्या आहेत, तुम्ही मला जरा दाखवा. हे बघा, हे आपले पंचधातूचे सुंदर एकदम रेखीव, ही पंचधातूचे, प्रॉपर पंचधातूचे, प्रॉपर पंचधातूचे उंदरावर बसलेली भरीव मूर्ती खास पूजेसाठी. सर मला मी एक रेट्स विचारलं तर मला थोडासा रेट सांगू शकाल? हे साधारण आपल्या 800 ते 1000 पासून 800 ते 1000 पर्यंत ही मूर्ती मिळू शकेल तुम्हाला. याच्यामध्ये पुण्याचे दगडूशेठ सुद्धा आहे आपल्याकडे. आता हा जर तुम्ही दगडूशेठचा बाप्पा बघताय तर जरा डिटेलिंग बघा. मला खूप जणांनी सांगितले सर तुम्ही मूर्त्या वगैरे दाखवताय, आता गणपतीचा ब्लॉग झाला त्याच्यामध्ये तुम्ही मला डिटेलिंग्स नाही दिली, तर मी मुद्दामून मला डिटेलिंग्स देतोय. बघा जरा, सगळ्याच मूर्तींचे मी डिटेलिंग्स दाखवू नाही शकणार आहे. हे आपले राजा गणेश एकदम सुंदर पाय सोडलेले, सिंहासनवर बसलेले पंचधातूची भरीव मूर्ती, एकदम कम्प्लीट भरीव मूर्ती आहे. आणि किती कॉस्ट आहे सर याची? हे आहे 2700 रुपये. 2700 रुपयात. आणि मी आता तुम्हाला दाखवणार आहे. सर ही किती इंचाची आहे? तरी पण हे 6 इंची आहे. 6 इंचाची मूर्ती आहे पूजेची, घरच्या मंदिरासाठी, पूजेसाठी, घरच्या मंदिरासाठी, पूजेसाठी. येस. ही कितीची आहे? ही 2700 रुपये. 2700 रुपयाची. आता मी इथे सुद्धा खूप छान छान मूर्त्या बघतोय. कलेक्शन खूप आहे. मी सगळं जेवढं कव्हर करता येणार आहे तेवढं मी दाखवतोय तुम्हाला. सर ही कितीची आहे? गजानन महाराज 1000 रुपये. 1000 रुपयाची आहे. ही पण कम्प्लीट पंचधातूची आहे. बरे. आता आपण दत्त महाराजांची बघूया. गुरुदेव दत्त. खूप सुंदर महाराजांचे डिटेलिंग्स वाल्या मूर्त्या आहेत. आता मी तुम्हाला ह्या ज्या मूर्त्या दाखवतोय त्या सगळ्या पंचधातूच्या आहेत. आणि अष्टधातूच्या मूर्त्यांमध्ये मी येणार आहे. सर जरा पंचधातू म्हणजे जरा थोडस लोकांसाठी सांगा ना. पंचधातू म्हणजे एकदम 5 धातू मिक्स. याच्यामध्ये सोनं चांदी नसतं, प्युअर पितळेमध्ये, तांब्यामध्ये मिक्स करून धातू तयार होत आहे. हे पंचधातू. पण त्याच्यामध्ये काय पंच म्हणजे 5 प्रकारची काही 5 तांबा असतो, पितळ असतो, कासा असतो, झिंक असतो आणि चिसा असतो. सोना चांदी नसतं. सोनं, कारण की लोक सांगून पंचधातू म्हणजे नाही, तसं काहीच नसतं. नाही, काही नाही. हे 5 धातू शुद्ध असतात, ते मिक्स करून हे तयार होतं. थँक्यू सो मच. कारण की ही माहिती लोकांना पंचधातू म्हणजे अजून सुद्धा माहिती नाही की लोकांना फक्त पितळेच्या, पंचधातू म्हणजे पितळेच्या मूर्त्या सुद्धा मार्केटमध्ये पितळेचं पण असतात, पण त्याच्यामध्ये एवढी फिनिशिंग नसतात. आपण बाप्पाची बघतोय ही आहे पितळेची, बरोबर? होय होय. किती सुंदर आणि खूप छान मार्गदर्शन देत आहे सर. थँक्यू सो मच. सर तुम्ही सांगा, ही दत्तात्रयांची दाखवली तुम्ही, आता गजानन महाराजांची सुद्धा खूप छोटीशी दाखवली.
ही किती म्हणाला तुम्ही? 600 रुपये. 600 रुपयाला. हा छोटासा उंदीर मामा आहे तुमच्याकडे, हा कितीला आहे? हे 550 रुपये. सर्व डिटेलिंग काम वाला एकदम. हे एक डिटेलिंग कामवाला हा उंदीर मामा आहे तुमच्याकडे, अमेझिंग आहे. त्याच्यानंतर स्वामी बघितलेत तुम्ही, स्वामींची मोठी मूर्ती सुद्धा बघितली आणि आहे बघा, बाप्पा मला दाखवत आहे. तो हा आहे पूर्ण पूर्ण पितळेचा आहे, त्याच्यावरती लॅकर्ड पॉलिश आहे. मी परत क्लिअर करतो, हा पूर्ण बाप्पा पितळेचा आहे. आणि त्याच्यावरती तुम्ही, लॅकर्ड पॉलिश आहे. इथे परमार जर काही तुम्ही घेतलं ना, तुम्हाला ही क्लिअरिटी मिळते पितळ आणि पंचधातू. तर हा पितळेचा बाप्पा, हा पितळेचा बाप्पा तुम्हाला कितीला मिळेल? हे 22,000 हे लॅकर्ड केलेलं आहे, काळा वगैरे होत नाही. आता मी हे जे वेगळं काहीतरी फिनिशिंग आहे ना, ते मी दाखवतो. ह्याला लॅकर मारलेलं आहे बरं का. सर जरा मला सांगा, लॅकर मारल्याने काय फरक पडतो? हे लॅकर मारल्यानंतर ही मूर्ती काळी होत नाही. हे तुम्ही शोला किंवा आपण पूजेला फक्त पाण्याने धुवू शकता, काळी होत नाही. थँक्यू सो मच. मला तिकडे या तुम्ही आणि आम्हाला थोडीशी दाखवा आपल्या लक्ष्मी पासून दाखवा. हे अष्टधातूमध्ये लक्ष्मी आईंची मूर्ती आहे, एकदम सुंदर. हात रेखीव कोरीव काम, एक्सक्लुझिव्ह एकदम. खूप सुंदर अशी. सर आता ही कशी मिळणार आपल्याला? हे नगावरतीच येतं. हे 2200 रुपये नग येतं. कम्प्लीट हँडमेड येतं. हे काळी वगैरे होत नाही. आणि हे लिमिटेड तेवढी 3, 4, 5 इंचापर्यंत भेटतं. आई सरस्वती घेऊन गेली. हो, 3, 4, 5 इंचापर्यंत मूर्ती मॅक्सिमम भेटू शकता. आता ही लक्ष्मी किती इंचाची आहे? हे 3 इंचाची आहे. 3 इंचाची कितीला पडेल? हे 2200 रुपये. 2200 हो, हे आपल्याला भरीव आहे एकदम पूर्ण. याच्यात आपल्याला आई सरस्वती. सर मी तुम्हाला एक खरंच मी अप्रिशिएट करेन, कारण की तुमच्याकडे हे जे रेट्स मी बघतोय ना, कारण की मला जेव्हा आई सरस्वतीची मूर्ती घ्यायची होती, मला खूप रेट सांगितले गेले मार्केटमध्ये. पण पीके परमार मध्ये जर तुम्ही अशा प्रकारच्या मूर्त्या घ्याल ना, तर तुम्हाला खरंच खूप स्वस्त आणि खूप छान मिळतील. सर अजून काय दाखवाल मला? अजून गणपती बाप्पा आहे, साईनाथ आहे, हे राम दरबार आहे. वा वा, रामाचा दरबार बघा. हा मारुती राया, ती सुंदर. एक सगळ्या गोष्टी डिटेलिंग्स वाल्या आहेत. याच्यात आपण आता हल्ली अयोध्याचे रामलल्ला, हे खूप फार रामलल्ला पण आहे त्यांच्याकडे. हे बी वाव, खूपच सुंदर आहे. तुमच्याकडे बालाजी पण मी बघतोय. बालाजी पण आहे. बालाजी छोटे आहेत का? आहे ना बालाजी, हे वाले लहान हे आहे, मॉडेस्ट साईज. त्याच्याहून लहान येतात, पण ते लिमिटेड स्टॉक येतात, जास्त साईजेस येत नाही याच्यात. यांच्यात आपल्याला कुबेर देव सुद्धा भेटतात लहान मध्ये, एकदम सुपर फाईन मध्ये विथ गुड कार्विंग. बघा तुम्ही फक्त, खूप सुंदर आहेत. ह्यांच्याकडे स्वामी समर्थांच्या ज्या मूर्त्या बघतोय आपण, त्या खरंच खूप सुंदर आहेत. छोट्या छोट्या डिटेलिंग मध्ये आहेत. हे वागेश्वर मूर्ती आहे. वाव, खरंच सर खूप सुंदर आहेत. गणपती बाप्पा पण हे साधारण 8,500 रुपयापर्यंत. 8,500. आणि ती नगावर आहे ना, आपण डिटेलिंग्स बघतोय. पूर्ण हँडमेड आहे, कम्प्लीट कार्विंग वाला पीस. डिटेलिंग वर्क आहे. त्याला सर खरंच खूप छान माहिती आणि इन्फॉर्मेशन देत आहेत. सर तुमच्याकडे विष्णूची पण उभी मूर्ती आहे. मला ती दाखवा. होय, मी समोर बघतोय. मी हे आपले विष्णुदेव आहेत. विष्णूची मूर्ती आहे, खूप सुंदर. याच्यामध्ये छोटे विष्णू सुद्धा मिळणार. याच्यामध्ये आपल्याला स्वामी समर्थ सुद्धाही आहे याच्यात, पण ते मध्ये का लिमिटेड साईज येतात एकदम. सगळ्यांना सांगणार आहे, खूप सुंदर अशी कोरीव मूर्ती आलेली आहे स्वामी समर्थांची. अप्रतिम आहे. साई बाबा, आता हे आहे साई. अन्नपूर्णा आई, अन्नपूर्णा पण आहे. वाव, डिटेलिंग्स बघा. मेन पार्ट या बाजूला यांची वेणी आणि हे सुद्धा खरंच अप्रतिम आहे. एक एक कोरीव काम ना आई अन्नपूर्णा, अमेझिंग आहे. कुठल्याही मूर्त्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील
तर तुमच्याकडे मी अजून एक बघतोय लालबागचा राजा सुद्धा आहे. लालबाग राजा सुद्धाही आहे. अप्रतिम कलेक्शन आहे सर. लहान बालकृष्ण वगैरे सुद्धा पाहिजे तर एकदम बाळकृष्ण सुद्धा खूप सुंदर आहे तुमच्याकडे. वाव सर, खरंच खूप सुंदर आहे. थँक्यू सर. अजून काय दाखवाल मला? मी अजून एक सांगणार आहे. ते विष्णू लक्ष्मी सकट आहेत ते जर दाखवणार. इतकं सुंदर आहे ते कलाकृती. नरसिंह लक्ष्मी. नरसिंह लक्ष्मी सुद्धा आहे. त्या डिटेलिंग्स मधल्या मूर्त्या आपल्याला कुठेच बघायला मिळणार नाहीयेत. वाव, आपल्याला मारुती राया सुद्धा एक खूप छान डिटेलिंग मध्ये. अप्रतिम सर. अजून काय दाखवाल? याच्यात आपल्याला यांच्यामध्ये तर लिमिटेड स्टॉक येतात. जर आपल्याला खंडोबा वगैरेही पाहिजे तरी सुद्धा आपल्याकडे खंडोबा, विठ्ठल रुक्माई हे सर्व देव. खंडोबा जर कोणाला हवा असेल तर खंडोबा सुद्धा मिळेल. खंडोबा, विठोबा रुक्माई. विठोबा रुक्मिणी पण सुद्धा. सर विठोबा रुक्मिणी याच्यामध्ये नाहीये का कशामध्ये? याच्यात अजून बनले नाही आहे अजून विठोबा रुक्माई. हे आपल्याला पंचधातूमध्येच येणार. पंचधातूमध्ये. होय. आणि हे जे आहे ते अष्टधातू. हे अष्टधातू आहेत सर्व. अष्टधातू म्हणजे नक्की काय ते सांगा. हे 8 धातू मिक्स असतात. 8 धातू मिक्स असतात. सर्टिफाईड असतात टोटल. ते कुठले धातू सांगू शकाल? 1-2 लिस्ट आहे ते पूर्ण तुम्हाला सर्टिफिकेट फोटो दाखवतो. कारण की ना या विशिष्ट साच्यामधनं काढलेल्या मूर्त्या आहेत आणि त्या आपल्या समोर ह्या विकायला येतात इकडे. आणि त्यांच्याकडे ना मी अजून एक अप्रतिम कलेक्शन आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे मी सांगेन आपल्या बोटाच्या इतकं गुरु दत्तात्रयांची मूर्ती अप्रतिम कलेक्शन आहे. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कारण की हे एवढं कलेक्शन कुठेही मिळणार नाही. पंचमुखी हनुमान सुद्धा आहे दरवाजाच्या बाहेर लावण्यासाठी. कोणाला स्वस्तिक आणि असं हवं असेल ते सुद्धा मिळणार आहे तुम्हाला. श्रीयंत्र वगैरे पाहिजे असं सर जरा श्रीयंत्र वगैरे दाखवणार. हे बघा हे श्रीयंत्र पंचधातूचं आहे. अखंड श्रीयंत्र. हे अखंड आहे. अखंड 1 पीस आहे. साधं पितळेचं आहे ज्याच्यामध्ये डिटेलिंग जास्त येत नाही. डिटेलिंग्स येत नाही कारण की श्रीयंत्र म्हटलं तर डिटेलिंग्स आधी
आणि अखंड हवं, बरोबर. अखंड, हे अखंड त्याच्यापेक्षा एकदम मोठं आहे का? पाहिजे. सर्व साईजेस अवेलेबल आहे आपल्याला, एक- सर्व साईज. पण तुमच्याकडे शंके सुद्धा आहेत. शंख आहे, सर्व साईज मध्ये सर्व प्रकार अवेलेबल आहेत, सर्व साईजेस मध्ये. हा 1500 आहे. हा 1500 रुपयाचा आहे. हे वाजवायचा शंख आहे. त्याच्यामध्ये हे दक्षिणावरती शंख येतात, ज्याला आपण लक्ष्मी शंख म्हणतात. लक्ष्मी शंक हो. छोटासा. हे लक्ष्मी शंख आहे, पूजेसाठी आहे फक्त हे. याला आपण वाजवू पण शकता आणि पूजेलाही लावू हा शकता. फक्त पूजेचा आहे. पूजेसाठी छोटासा शंख लक्ष्मी शंख म्हणतात. तर अप्रतिम कलेक्शन आहे यांच्याकडे. ही उरली आहे बरं का. ही कितीला आहे सर ही उरली? हे आहे 3500 रुपये. जड ही बघितलं. जरा जड आहे आणि ते छान आहे. खूप सुंदर आहे. असं वेगवेगळं इथे ही दिव्यांची दीपमाळ सुद्धा आहे, उरली टाइप मध्ये आहे. त्यांच्याकडे खूप असं व्हरायटी आहे, खूप छान छान गोष्टी आहेत. जर मी आता जर त्यांच्याकडे बघितलं ना, खूप छान छान गोष्टी मला बघायला मिळतात. आणि छान शिवलिंग वगैरे पण मिळालं. पारद शिवलिंग वगैरे. हे पाण्याचं शिवलिंग आहे. हो या, हे पारेचं मर्क्युरीचं. मर्क्युरीच आहे. कितीला असेल? हे 1.25 किलोचं आहे. 15 किलोचं आहे. कितीला असेल हे? हे 15,000 रुपयाचा पीस आहे. 15,000. हो. हे स्पेशली स्पेशली हे महत्वाचं आहे, पूजेला खूप उत्तम आहे, सुंदर हा आणि इफेक्टिव्ह. खूप छान. ह्याच्यात सर्व साईजेस आहे. 50 ग्राम पासून 1.25 किलो पर्यंत रेडी मिळेल आपल्याला. म्हणजे याच्यामध्ये साईज आहे. सर्व साईजेस मिळेल मी तुमचा आपल्याला. नंबर देतोय. सर आम्हाला एक छोटीशी इन्फॉर्मेशन द्या की जर कोणाला ऑनलाईन बाय करायचं असेल तर काय सुविधा आहे? आपण फोटो पाठवून सेंड करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे माझ्या कार्डावर, तुम्ही त्याच्यावरती हाय हॅलो पाठवा, मी तुम्हाला फोटो सेंड करून देईल सर्व. आणि पेमेंट मोड कसं असेल? पेमेंट जीपे आहे, पेटीएम आहे. पहिला पेमेंट करावं लागेल का? पहिला पेमेंट करावं लागेल, मग फास्टने तुमचा माल तुमच्या घरी पोहोचून जाईल. आणि मग इव्हन मुंबईच्या बाहेर मुंबईच्या बाहेर कुठेही असेल आपण सर्व पाठवून देईल. आता सरांनी सांगितलं आपल्याला की अवेलेबल भरपूर आहेत. जर तुम्हाला काही बाय करायचं असेल तर तुम्हाला इथून तुमचे फोटो वगैरे करून, जसं मी आपल्या सगळ्या ब्लॉग्समध्ये मी ह्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही पुणे, मुंबई, ऑल ओव्हर इंडियात कुठेही असेल तरी ते सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतात. कारण की मी एवढं सांगणार आहे, कारण की डिटेलिंग्स मला मोडतोय बरं का. कारण की आपल्याला पूजेसाठी ना डिटेलिंग्स मोजायला लागतो. तर त्यांच्याकडे छोट्या छोट्या हे पण आहेत. सर ह्याला काय म्हणतात? हे पार्ट आहे. पार्ट आहेत. हो, डिझायनर पार्ट. खूप सुंदर पार्ट आहेत आणि अप्रतिम आहेत. मला एक छोटीशी उरली दिसली, ती पण बघतो. कितीला आहे? कितीला ही? हे 250. 200. कधी तुम्ही इतकी छोटी उरली बघितली नसेल. सर ही कशासाठी वापरू शकतो जास्त? हे लहान फुलं वगैरे ठेवण्यासाठी राईट ना. शोपीस, काही शोपीस लहान आयटम ठेवू शकतात. खूप सुंदर आहे आणि पूर्ण पितळीची आहे. पूर्ण पितळेची. 110%. अप्रतिम आहे. सगळं काही सुंदर आहे. आणि म्हणजे म्हणतात ना, जर तुम्हाला छोटं कासव वगैरे आणि हे पण हवं असेल तरी ते तुम्हाला मिळून जाणार आहे. सर मला आपण दादर एरिया आहे, आपण स्वामी भक्त असतात, खूप वाढत चाललेले आहे स्वामी परिवार. तर मला एक स्वामी समर्थांची काही मूर्त्या आपल्याकडे असतील पंचधातूच्या, तर प्लीज सांगा. हे बघा, खूप सुंदर कमंडलू, पादुका सर्व संपूर्ण. मी जर हे डिटेलिंग बघताय, कमंडलू सकट आहे. मूर्ती खरंच खूप सुंदर आहे. सर कितीची ही? हे आहे 1800 रुपये. 1800 रुपये. आणि हो, पूर्ण भरीव आहे. पूर्ण भरीव मूर्त्या सर्व आपल्या पूजेसाठी खास उत्तम. आणि इथे पादुका सुद्धा आहेत छोट्याशा, हे मोठी साईज मध्ये अप्रतिम आहेत. आणि आता आपण हे मोठे स्वामी महाराज बघतोय. ही खूप तुम्ही सुद्धा, तुम्हाला जर मी फेसच्या एक्सप्रेशन दाखवणार आहे, जर तुम्हाला डिटेलिंग्स मध्ये जर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे, कारण की माझ्यासारखा माणूस जरा डिटेलिंग मधनं बघणार आहे, तर हा सुद्धा आहे. सर ही कितीची आहे? हे 3500 रुपये. 3.5. ठीक आहे. किलोवरती असतं का? हे नगावरती येतात. नगावरती. भरीव मूर्त्या येतात सर्व टोटल. आता मी तुमच्याकडे इकडे बघतोय गजानन महाराज, श्रीपाश्री वल्लभ महाराज जे पण आहेत, तर प्लीज दाखवा. ही कितीची आहे? ही श्रीपाश्री वल्लभ 1800 रुपये. किती? 1800 रुपये. 1800 रुपयाची पंचधातूची आहे. हो या. खूप सुंदर आहे.
ही श्रीपाद वल्लभांची मूर्ती आहे. आपल्याला धूपदाणी वगैरे लागतात, तर त्या धूपदाणी सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट असतात, तर आपण त्या सुद्धा बघूया. प्रतिम असं. आता हे जे कलेक्शन आपण बघतोय ती धूपदाणी आहे बरं का. सर कितीची आहे? हे आहे साहेब 2800 रुपये. ही आहे आपली कोयरी, अँटिक कोयरी. आणि ते पूर्वी जे यायची ते. काहीतरी वेगळं आहे सर. काय कशासाठी वापरतात? हे हळदी, कुंकुम, अबीर हे सर्व ठेवण्यासाठी अँटिक पाहिजे त्याच्यासाठी आहे. हे पूर्ण या रीतीने ओपन होतं. तर जरा हातात घ्या तुम्ही. अप्रतिम. तर अप्रतिम दाखवल्या तुम्ही हे. आणि हा त्यातला मधला भाग आहे. हा. सुंदर असं काहीतरी अँटिक वस्तू सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. सर हे मार्केटमध्ये असं कधी पीस बघितला नाहीये. हा एकदम अँटिक युनिक पीस आहेत. कितीला असेल हा सर? हे साहेब 3,500 आहे. याच्यामध्ये 2-3 साइजेस अवेलेबल आहेत. अवेलेबल मिळून Yes, जातात. लहान मोठं. पण ती खरंच खूप डिफरंट पीस आहे. सर अजून काय दाखवाल? अजून दुपारत आहे अँटिक मध्ये. ही थोडी वेगळी दुपारत आहे. हे आपलं मेडिटेशन मध्ये आपण ओम बेल जे युज करतो ते प्युअर काचेची ब्रॉन्झची येतात ही बेल. हे आपल्या मेडिटेशन साठी खूप उत्तम वस्तू आहे. हे मेडिटेशन साठी आपण वापरणार. ही जी आहे ना, तो हा असा नाद येतो आणि हे मेडिटेशन साठी वगैरे आपण वापरू शकतो. असं खूप काय काय आहे. छोट्या झांज आहेत त्यांच्याकडे. त्याच्यानंतर हे छोटे डमरू आहेत. असंख्य असे. परत मी असे लांबण दिवे पण बघतोय त्यांचे, ते पण तुम्हाला दाखवतो.